वाल्मिक कराडबद्दल सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे. कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं. पुण्यातून फोन बंद करून कराड फरार. बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आणखीन वेग. सीआयडीकडून रविवारी 2 महिलांची चौकशी. त्या 2 महिला कोण? चर्चेला उधाण. वाल्मिक कराड अजूनही फरार. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली माहिती खोटी. अद्यापही फरार असल्याच्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर शिक्कामोर्तब. भाजपचे आमदार सुरेश धस दुपारी घेणार पत्रकार परिषद. प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपांवर धस काय बोलणार याकडे लक्ष. केरळ राज्य हे मिनी पाकिस्तान. दहशतवाद्यांना हाताशी धरूनच काही जण खासदार मंत्री नितेश राणे यांचा गंभीर आरोप. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक. विविध विभागांचा रोडमॅप कशा पद्धतीनं असणार याचा घेणार आढावा. सोलापूर बाजार समितीत वेळा अमावस्येमुळे आज लिलाव बंद. बुधवारपासून कांद्याचा लिलाव सुरू होण्याची शक्यता. कोरियातल्या प्रसिद्ध BTS ग्रुपला भेटण्यासाठी धाराशिवमधील 3 मुलींनी रचला अपहरणाचा बनाव. कोरियाला जाण्यासाठी घरातून घेतले पैसे. सोमवती अमावस्येच्या निमित्तानं खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी. दुपारी 1 वाजता देवाचं कऱ्हा स्नान. आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गर्दी. नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्याकरता पर्यटक कोकणात दाखल. जम्मू काश्मीर, हिमाचल, उत्तराखंडमध्ये तुफान बर्फवृष्टी. बर्फाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक दाखल. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. दुपारच्या 100 बातम्या. वाल्मिक कराडबद्दल सीआयडीच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागलेत. कराडचं शेवटचं ॲक्टिव्ह लोकेशन पुण्यात सापडलं असून पुण्यातून फोन बंद करून कराड फरार झाल्याची माहिती आहे. बीडमधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला अधिक वेग आलाय. सीआयडीकडून रविवारी 2 महिलांची चौकशी करण्यात आली. त्या 2 महिला कोण यावरून चर्चेला उधाण आलंय. वाल्मिक कराड अद्यापही फरार आहे. वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याची काही माध्यमांनी दिलेली बातमी ही खोटी असल्याचं समोर आलंय. अंजली दमानिया त्यांच्या सत्यशोधक आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जोपर्यंत वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार असा इशारा त्यांनी दिलाय. भाजप आमदार सुरेश धस आज दुपारी एक पत्रकार परिषद घेणार आहेत. प्राजक्ता माळीनं केलेल्या आरोपावर धस काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सूरज चव्हाण यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानिया यांच्यावर हल्लाबोल केला. अंजली दमानिया स्वतः हत्येप्रकरणी अडथळा निर्माण करून पोलिसांची दिशाभूल करतायत असा आरोप सूरज चव्हाणनं केलाय. तर रिचार्जवर चालणाऱ्या ताई नेमक्या कुणाला मदत करतायत असा प्रश्नही त्यांनी केला. धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात अर्थ नाही. विरोधक त्या घटनेचं राजकारण करतायत असा हल्लाबोल दीपक केसरकर यांनी केलाय. तर आरोपी असतो तो कुणाचा मित्र किंवा नातलग नसतो. त्यामुळे सरकार नक्कीच दोषींवर कारवाई करेल असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी बीडमध्ये जात माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी देशमुख कुटुंबियांचं सांत्वन करत दोषींवर कठोर कारवाईची ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 100 दिवसांच्या नियोजन आराखड्यासंदर्भात बैठक घेण्यात येते आहे. विविध विभागांचं रोडमॅप कशा पद्धतीने असणार याचा आढावा घेतला जातोय. संघटन पर्वासाठी भाजपनं तयारी सुरू केली आहे. भाजप संघटन पर्वाचं महाराष्ट्र प्रभारी रवींद्र चव्हाण हे प्रत्यक्ष
आढावा घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. विधानसभेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कामाला लागलाय. मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आलेले डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या संघटन पर्व समितीचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शोधामध्ये सीआयडीकडे महत्त्वाचे धागेदोरे हाती लागलेले आहेत. तांत्रिक विश्लेषणामध्ये वाल्मिक कराडचा शेवटचा ठाव ठिकाणा सीआयडीच्या हाती लागलाय. तो म्हणजे 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचा शेवटचा ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्यामध्ये असल्याची माहिती मिळाली आणि पुण्यातून फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. तर आता सीआयडी आणि एसआयटीकडनं जोरदार तपास सुरू आहे. वाल्मिक कराड कुठे आणि त्याचा शोध घेण्यासाठी देशभर जंगजंग पछाडलं जात आहे आणि यातच आता काही महत्त्वाचे धागेदोरे सीआयडीच्या हाती लागलेत. ते म्हणजे वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन सापडलेलं आहे आणि ते पुण्यातलं दाखवलं जात आहे. तांत्रिक विश्लेषणातनं या काही गोष्टी समोर येत आहेत. 100हून अधिक सीआयडीचे अधिकारी हा तपास सध्या करतायत. 17 डिसेंबरला वाल्मिक कराडचं शेवटचं ऍक्टिव्ह मोबाईल लोकेशन पुण्याचं असल्याची माहिती मिळाली आहे आणि पुण्यातनं फोन बंद करून मग वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. आज संपूर्ण दिवसभरात तपासाची चक्र अशीच फिरत राहणार आहे. त्यामुळे आणखी नवनव्या गोष्टी आपल्या समोर येण्याची शक्यता आहे. सुरेश धस हे देखील थोड्या वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत सिद्धार्थने सांगितल्याप्रमाणे. त्यामुळे ते देखील काही गोष्टींचा खुलासा करू शकतात आणि वाल्मिक कराडबाबत सीआयडीकडे आता महत्त्वाचे काही धागेदोरे लागत आहेत. शेवटचं ऍक्टिव्ह लोकेशन सापडलंय ते पुण्यातलं दाखवलं गेलंय आणि त्यानंतर फोन बंद करून वाल्मिक कराड फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड शरण येणार पोलिसांना की त्याला त्याच्या शोधासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार हे आता आपल्याला कळेलच. मात्र आजचा दिवस या तपासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे कारण आज बऱ्याचशा घडामोडी घडण्याची शक्यता आहे. बँक खाती गोठवली गेली आहेत वाल्मिक कराडची. त्यासोबत न्यायालयातनं काही निकाल येणार आहेत आणि त्यानंतर वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण येतो की आणखी सीआयडीला प्रयत्न करावे लागतात या तपासासाठी हे आपल्याला कळेलच. मात्र 17 तारखेचं कराडचं पुण्यातलं शेवटचं लोकेशन ट्रॅक झालंय. तर बीड हत्या प्रकरणामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो कारण वाल्मिक कराड आत्मसमर्पण करू शकतात. रात्री त्याला पुण्यामध्ये ताब्यात घेतल्याची माहिती आली होती मात्र ती खोटी ठरली आहे आणि आज सीआयडीकडनं कारवाईचा फास आणखी आवळला जाण्याची शक्यता आहे. फरार आरोपींची संपत्ती सील करण्याची कोर्ट परवानगी देण्याची शक्यता आहे आणि काल सापडलेल्या मोबाईलमधील काही महत्त्वाची माहिती देखील बाहेर येण्याची शक्यता आहे. तर वाल्मिक कराड यांच्याबाबत माहिती मिळवण्यासाठी सीआयडीनं फास आवळायला सुरुवात केलेलीच आहे. काल दिवसभर 2 महिलांना सीआयडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. काल दिवसभर त्यांना बसवून ठेवण्यात आलं होतं आणि या दोन्ही महिला वाल्मिक कराडांच्या निकटवर्ती असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघींची काल कसून चौकशी झाली. 8 तास चौकशी झाली आहे. राष्ट्रवादीची पदाधिकारी असल्या कारणाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल परवा पण इथल्या जिल्हाध्यक्षांची चौकशी करण्यात आलेली आहे. ज्या पोलीस यंत्रणेला ज्या काही माहिती हवी आहे त्या विचारण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने जे काही सांगता येत आहे तेवढं मी नक्कीच सांगितलं. काय काय विचारलं नेमकं? हे 5 चौकशीतले मुद्दे आपण बाहेर सांगू शकत नाहीत. ह्या सगळ्या काय म्हणू शकतो आपण, ह्या सगळ्या कॉन्फिडेन्शियल गोष्टी आहेत. तर वाल्मिक कराड अजूनही फरार आहे आणि या वाल्मिक कराडला ताब्यात असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती. मात्र कराड पोलिसांना शरण आल्याची बातमी खोटी असून वाल्मिक कराड अजूनही फरारच आहे. न्यूज 18 लोकमतनं तो शरण आलेला नसून फरार असल्याचं सांगितलं होतं आणि न्यूज 18 लोकमतचीच ही बातमी अखेर खरी ठरली.